त्यांची जर मी ओळख करून देण्याची म्हणजे हिंमत केली किंवा धाडस केलं तर तुम्ही म्हणाल की मी नवीन आहे का म्हणून. मंडळी, ज्याच्या सुरांनी ज्याच्या अभिनयाने तुमच्या मनावरती प्रसन्नतेचा शिडकावा केला तो राहुल देशपांडे, आणि अर्थात नव्या दमाने एका खास फिल्ममध्ये त्याच्याबरोबर नायिका असणारी पल्लवी आपल्यासोबत आहे. सुरुवात राहुलपासून आपण करू. पल्लवीला प्रश्न तर आपण विचारूच, पण राहुल आहे म्हणजे म्युझिक आलं की बाकी सगळ्या गोष्टी आल्या. पण अंमलताश या नावाबद्दल लोकांना फार कुतूहल आहे, फार कुतूहल. म्हणजे लोक त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि चित्रपटाच्या नावातनं त्या चित्रपटाचा आशय किंवा अर्थ हा प्रतीत होत असतो. त्याचा अर्थ काय नेमका? अंमलताश म्हणजे बहावा, जो अतिशय सुंदर पिवळी फुलं असतात ना, जी वर्षातनं त्याचा एकदा सुंदर बहर येतो, तसा बहर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून येणार आहे. आणि तशीच फिल्म आहे की खूप गोड लव्ह स्टोरी आहे, तुमच्या आमच्यामध्ये घडण्यासारखी आहे, तुमच्या आमच्यातली पात्रं आहेत. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं अंमलताशमध्ये काय आहे ना, आज काय झालं आहे की ह्या सगळी जी माध्यमं आहेत त्याच्यामध्ये आपण इतके गुरफटून गेलेलो आहोत की कोणी जर आपल्याला फोन करून विचारलं किंवा आपल्याला सांगितलं की अरे तुला वेळ आहे का रे भेटायला, नाही रे यार मला वेळ नाही आहे का, आपल्याला सापडत नाही, कारण सापडत नाही की का नाही भेटू शकत मी. ह्या काय म्हणतात दुष्टचक्रामध्ये आपण इतके अडकलेलो आहोत की आपल्याला वेळच नाही मिळत काही करायला. आणि का नाही मिळत जेव्हा आपण विचारतो स्वतःला, तेव्हा तसं काही कारण सापडत नाही. मला असं वाटतं की शांतपणे बसून डोळे मिटून ज्याला आपण एक अवकाश म्हणतो, तो प्रत्येकाने अनुभवायचा असतो. मला असं वाटतं की गाण्यामध्ये तो, जसं कुमारजींच्या गाण्यामध्ये एक स्थैर्य आहे, जो अवकाश आहे, मला असं वाटतं की तो पॉज घेणं, ती म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो ना पॉज सिंग्स, म्हणजे द सायलेन्स बिटवीन द टू नोट्स इज म्युझिकल. तसा ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण एक खूप मोठा श्वास घेतला आहे आणि मेडिटेशन केल्यानंतर जसं तुम्हाला शांत वाटतं तसं ही फिल्म बघितल्यानंतर वाटेल. त्यामुळे अंमलताश ही आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची अशी एक फिल्म येणार आहे. वा, पल्लवीला मला प्रश्न विचारायचा आहे. मी वसंतराव बघितल्यानंतर त्या वसंतरावमधला नायक, ज्याने त्याच्या आयुष्यातलं खरं पात्र, त्याच्या जवळचं पात्र जे ते साकारलेलं आहे, तो यंदा अंमलताशमध्ये आपल्याला नायक म्हणून आहे. आपण बुलेटवर त्याच्या पाठीमागे सफारी करतोय. एक सिंपल लव्ह स्टोरी आपल्याला त्यातनं बघायला मिळते. काय अनुभव होता असं म्हणण्यापेक्षा काय काय बघायला मिळालं, काय काय शिकायला मिळालं? बघायला खूप मिळालं, शिकायला त्याहून जास्त मिळालं. कारण मी ह्या क्षेत्रात नव्हते आधी, आणि जेव्हा ही फिल्म आली माझ्या आयुष्यात तेव्हा मी सायकॉलॉजिस्ट म्हणून एका शाळेत काम करत होते. आणि सुहास, द डिरेक्टर ऑफ द फिल्म, मला म्हणला की ऑडिशनला ये. आणि मी हसले. मी म्हटलं ॲक्टिंगशी काहीच संबंध नाही आहे माझा, पण तो म्हणला ये तर. मी गेले, जे काही लिटल बिट थोडीफार ॲक्टिंग केली कॅमेरासमोर पहिल्यांदी, आणि मी गेले. मला वाटलं हां झालं, काही नाही, पुढच्या दिवशी परत कामाला जायचं आहे. बट तो म्हणला डन, आता जॉब सोडून टाक. आणि मी सोडला अँड उडी मारली. आणि फॉर्च्युनेटली फॅमिली कनेक्शन्समुळे राहुल ऑलरेडी ओळखीचा होता आणि त्यांनी पण मला खूप कम्फर्टेबल करून दिलं सगळं. देअर वॉज काहीच ऑरा नव्हता, खूप फ्रेंडली आणि खूप छान वातावरण होतं, कारण सगळेच फ्रेंड्स मिळून ही फिल्म केली. तर शिकायला सगळंच मिळालं. स्क्रिप्ट कशी लिहितात पासून, ब्लॉकिंग काय असतं, आणि मग सबटायटल्स कसे लिहितात, एडिट कसं असतं. गाणं तर त्याचा भागच होतं आणि मजाच आली. म्हणजे स्क्रॅचपासनं सगळी गाणी बनवली भूषण माटे यांनी, आणि आमचे सगळ्यांचे इनपुट्स होते आणि इट वॉज अमेझिंग. पल्लवीचं राहुलचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं राहुलने गायलेलं? मला असं वाटतं की आत्ता तरी मला अंमलताश ऑन लूप आहे, कारण ते युजली तो क्लासिकल सुंदर गातो आणि ते इट्स मेस्मरायझिंग. पण अंमलताश त्यांनी इतकं सहज असं ते डोळे बंद करून लूपवर ऐकत बसावं असं वाटतं, असं गाणं आहे. सो आय थिंक करंटली मला ते खूप जास्त आवडतं. राहुलला फरमाईश करावीशी वाटेल. वुड यू लाईक टू सी? हे काय, मी लगेच शब्द काढतो. मी बरेच वेळेला तोंडावर आपटतो कारण मला शब्द पाठ नसतात. पण आत्ता तुमच्याकरता आणि पल्लवीनी सांगितले म्हणून, तुझे श्वास की कुंज हा मोगऱ्याचा,
दिशा धुंद साऱ्या उरी जणू जाहल्या, अशा मुग्ध वेळी उरी आस माझ्या, मिळावा दिलासा मिठीचा तुझ्या, आणि माझी तुझी रात्र ही मोहरावी, अमलता शरानी फुलावा जसा, लाजऱ्या मुखावरी रमली खुली कुंतले, चेहऱ्यावरी तुझ्या फुलले जणू चांदणे, रात्र ही खरी प्रिये की स्वप्न हे देखणे, लाजऱ्या. वा, किती हळुवारपणे हे सगळं जातं. म्हणजे मला तेही विचारायचं आहे, खूप रिअलिस्टिक वाटते ही फिल्म. आहे तिचा प्रोमो जेव्हा मी बघितला, बऱ्याच वेळेस प्रेमकथा म्हटल्यानंतर ना आपण आपली म्हणून एक साचेबद्ध फ्रेम तयार केलेली आहे की नायिकेने दाराच्या आडून किंवा खिडकीच्या आडून डोकावणं, नायिकेने तिच्या समोरून जाणं, मध्येच काहीतरी प्रोमोतलं इफेक्ट, पण तसं याच्यात काहीच बघायला मिळत नाही. हे जाणवतं की अरे हे आपल्या अवतीभोवती घडणार आहे. बरोबर. हां, म्हणजे इतकं रिअलिस्टिक का करावं असं वाटलं? म्हणजे काय नेमका त्याच्या पाठीमागे हेतू होता? मला वाटतं हे तुम्ही आमच्या दिग्दर्शकांना विचारायला पाहिजे. पण मला आठवतं की हा प्रोसेस सुरू असा झाला की मी सुहासला म्हणालो, तुम्हाला कुणाला आठवत नसेल, मी ऑडिओ ब्लॉग्स केलेले आहेत 2015-16 साली, जेव्हा ब्लॉग ही संकल्पना फार नवीन होती त्यावेळेला, आणि ती सुहासमुळे केली मी. तर त्या एका आमच्या गप्पांच्या एका सेशनमध्ये असं मी म्हटलं की आपण एक फिल्म करायची का? फिल्म नाही ती ॲक्च्युली, आपण एक व्हिडिओ ब्लॉग करायचा. तर मला हो करूयात, मी काहीतरी लिहितो त्याच्यावरनं. मग असं झालं की आपण याची वेब सिरीज करायची का छोटी. तर तो काही दिवसांनी घेऊन आला आणि तो स्क्रिप्ट घेऊन आला आणि तो म्हणला मी फिल्म लिहिली आहे. म्हटलं चला आपण करूयात. आणि ते असं झालं की ती मला कथा आवडली, कारण ती जे कॅरेक्टर आहे ते खरं कॅरेक्टर आहे, ज्याच्या आयुष्यामध्ये हे सगळं घडून गेलं आहे, असं हे ट्रू कॅरेक्टर आहे. त्यामुळे त्याची पण ओळख होती माझी, त्यामुळे मला अजून तो विषय आवडला. तर तेव्हा काहीच माहिती नव्हतं. ती पहिली ॲक्च्युली मी केलेली ही पहिली फिल्म आहे, की असं वाटलं की 5-1 लाखामध्ये होईल आपली फिल्म. कसलाच अनुभव नव्हता. तर 5 वरनं 50 झाले ते, आणि तरी म्हटलं चला आपण मित्र करू, आणि 50 वरनं मग अजून खूप झाले जे मी नाही सांगू शकत. पण तरीही मला असं वाटतं की जे कन्व्हिक्शन होतं आमच्यामध्ये की आपण ही फिल्म करायची, आणि त्याचं जे कन्व्हिक्शन होतं, म्हणजे मला सुहासचं कौतुक खूप वाटतं की त्याच्यामधला जो एक आतला आवाज होता की हे असंच्या असंच व्हायला पाहिजे, ह्याच्यानंतर ह्या फिल्मचा परिणाम हा असा लोकांवरती होणार आहे, ह्याच्यापेक्षा जास्ती 2% पण होणार नाही, आणि ह्याच्यापेक्षा कमी 1%ही होणार नाही. त्याचं ते इतकं पक्कं होतं डोक्यामध्ये, आणि तो इतका त्याला विश्वास होता त्या गोष्टीचा, की खरोखर त्याच्यानंतर आम्ही असे सेशन्स केले वेगवेगळ्या लोकांचे, ज्यांना माहितीही नाही. राहुल देशपांडे माहिती नाही, बाकी कोणी माहिती नाही. ज्यांनी ही फिल्म बघितली त्यांना तो तसाच परिणाम त्यांना अनुभवायला मिळाला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता पल्लवी म्हणली तशी नंतरच्या एडिटच्या ह्याच्यामध्ये पण मी खूप नुसता जाऊन बसायचो आणि बघायचो कसं करतो आहे. तर ही फिल्म तुम्हाला नक्की आवडेल, कारण तुमच्या आमच्यातली आहे. कारण आपल्याला आता मी मगाशी म्हटलं तसं ना, की आता अशी वेळ आली की जरा शांतपणे बसायची खरंच गरज आहे प्रत्येकाला. आणि आतनं प्रत्येकाला असं वाटतं की आता नवीन एक फॅड झालं योगा आणि मेडिटेशनचं. मी फॅड नाही म्हणत, ते चांगली गोष्ट आहे, पण आता नव्याने कोणीतरी आपल्याला येऊन सांगतं ना की आता ओ डू यू मेडिटेट अँड ऑल. सो तर आपल्याला असं कोणीतरी इंग्रजीतनं बोलल्यावर असं वाटतं की नाही हो आपल्याला हे करायला पाहिजे, हे आपल्याकडे आधीपासून आहे. तसं मला वाटतं ही फिल्म तशा तुम्हाला एका सुंदर प्रदेशात घेऊन जाते. म्हणजे ह्या फिल्मच्या आधी मला आठवतं आहे एक अभ्यास म्हणून जॅपनीज ॲनिमे फिल्म्स असतात ना, म्हणजे मला फक्त असं वाटायचं की कार्टूनच असतात म्हणजे लहान मुलांच्या, पण तसं नाही, की फुल फ्लेजेड फिल्म होती, आणि ती वुल्फ चिल्ड्रन नावाची. तर एक अभ्यास म्हणून ती बघितली होती, आणि ती बघितल्यानंतर ती इतकी सुंदर फिल्म होती
त्याच्यामधलं बॅकग्राऊंड इतकं सुंदर होतं. ते सगळं जे दाखवलं होतं त्याच्यातली म्हणजे पूर्ण ज्याला टोकियो किंवा त्याचं दर्शन तुम्हाला त्या एका फिल्ममधनं होतं. त्या स्टोरीमधनं तुम्हाला त्या शहराचं पण दर्शन होतं. तसं ह्या फिल्ममध्ये तुम्हाला मेट्रोच्या अलीकडचं पूर्वीचं पुणं तुम्हाला बघायला मिळेल. पूर्वीचं आता मी म्हणतो कारण झाला होता 40 वर्षाचा. पण तुम्हाला ते अनुभवायला मिळेल आणि त्याच्यातली मजा जी आहे ना, पुण्याचं जे कॅरेक्टर आहे ना, ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्यामुळे इट्स अ फीस्ट टू युअर आईज अँड टू युअर इयर्स. पल्लवी, तू मानसशास्त्राची अभ्यासक आहे, तू शिकवते पण ह्या प्रेमकथेमध्ये एक नायिका म्हणून काम करत असताना कुठला पैलू जो आहे तो उलगडतो, जो बघायला मिळतो माझ्या कॅरेक्टरचा किंवा एकूणच फिल्ममध्ये? ते थिएटर्समध्ये जाऊनच बघायला हवं आय थिंक. बट एक प्रेमकथा उलगडते आणि खूप अलगदपणे नकळत कॅरेक्टर्सच्या पण नकळत ॲक्च्युली. काय ट्विस्ट? ट्विस्ट ॲक्च्युली मी म्हणेन खूप इतकी सहज फिल्म आहे ही. मी सुहासला विचारायचे की अजून इथे इमोशन हवं आहे ना, अजून इथे रडू का मी? तो म्हणला रिअल आयुष्यात तू थांबलीस आणि विचार केलास की तू लगेच रडतेस का वाईट वाटल्यावर? तर नाही. सो आय थिंक रिअलिझम त्यात आणलं आहे कारण खऱ्या लोकांची, जसं राहुल म्हणला, स्टोरी आहे, घडलेलं आहे हे. आणि आपल्याला लगेच कनेक्शन वाटतं जेव्हा आपण काहीतरी खरं बघतो. सो त्या हेतूनी बनवलेली फिल्म आहे आणि तशीच ती उलगडत जाते नॉर्मल पद्धतीने. असं ढम काहीतरी झालं आहे असं नाही. नॉट दॅट एनिथिंग इज रॉंग विथ दॅट, पण दिस इज अ स्लाइस ऑफ लाईफ अशी फिल्म. मग प्रेक्षक तशी काही अपेक्षा ठेवणार नाहीत ना की काहीतरी धडम घडायला होतं, सहज वाटेल त्यांना. येस. सहज असं रस्त्यावरनं चालतोय, पुणे बघतोय, किती शांत वाटतं पेठांमधनं फिरताना. तो अनुभव आपल्याला कॅमेरानी मिळतो. ते कलर जे असतं ते पण सुहासनीच केलं आहे, एडिट पण कलर पण. सो ते पण ओरिजिनली फोटोग्राफर्स बिकेम डिरेक्टर्स असं आहे. त्यामुळे खूप सुंदर दिसली आहे ती फिल्म. त्यांनी खूप अमेझिंग फ्रेम्स कॅप्चर केल्यात. आणि मी खूप इंग्रजी बोलते कारण माझं कॅरेक्टर पण तसं आहे. मी इंग्रजी अमेरिकन कनेडियन ॲक्सेंटमध्ये बोलते फिल्ममध्ये. तर या इट्स व्हेरी सिम्पल स्लाइस ऑफ लाईफ, स्लो. आपल्यातलं वाटतं क्लासिकलमधला रॉकस्टार म्हणून राहुल तुला ओळखलं जातं, पण खऱ्या आयुष्यातही जसं या फिल्ममध्ये दिसलेला रॉकस्टार आहे, ज्या एक मोठे कार्यक्रम आपण होताना बघतो रॉकस्टारचे, तसे काही तुला करायला आवडतील? खरं सांगू, आता नाही आवडणार मला. मला कॉलेजमध्ये किंवा तुझं विचारलं असतंस तू तर मे बी मी हो म्हणलं असतो. पण मला आता तशा ह्याच्यात मी रमत नाही. तो तुझा पिंड नाही? नाही, माझं पिंड नाही, अजिबात नाही. पण भूमिका म्हणून हे खूपच मजा आली मला, खूप मजा आली करायला. पण मला कोणत्याही वाद्याचा अनादर केलेला आवडत नाही. ती लोक गिटार फोडतात आणि काय त्यांना त्याच्यातनं आनंद मिळतो मला माहिती नाही, किंवा हाय मिळतो. मला असं वाटतं ती माझी संस्कृती नाही, त्याच्यामुळे मला नाही आवडत. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला हक्काचा प्रेक्षक आहे ती म्हणजे रेणुका, होय की नाही? म्हणजे नेटवरती आम्ही रेणुकाला तुझ्या बरोबरीनेच फॉलो करतो का, आम्ही बघत असतो की ती राहुलच्या गाण्याबद्दल काय म्हणते, राहुलने घेतलेली हरकत त्यावरती ती काय सूचना देते त्याला. रेणुकाचं काही म्हणजे ती म्हणली अमलताजबद्दल? तिला ते गाणं खूप आवडतं, लाजऱ्या मुखावरी. मला असं वाटतं की काय तिच्यामध्ये आहे मला माहिती नाही, पण सगळीकडे मी जिकडे जातो तिथे मला रेणुकाचे बाबा म्हणून ओळखतात. आणि मला खूप छान वाटतं. मग मी तिला हेच सांगतो, बाळा तू अजून काहीच केलेलं नाही आहेस आणि तुला लोक असं म्हणतायत, तर त्याच्यामुळे तुला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि जे करशील ते मनापासून कर. आणि तू जरी टीचर झालीस तरी मला तितकाच तुझा अभिमान वाटेल. तू एक सुंदर गृहिणी झालीस तरी मला खूप अभिमान वाटेल. आणि तू गायलीस तर मला अजून छान वाटेल. तर त्याच्यामुळे तिच्यावर मी कसलंही प्रेशर ठेवत नाही की वा तुला हेच करायला पाहिजे, तू मी गातो मी गायलाच पाहिजे किंवा अभिनयच करायला पाहिजे. तिचं जसं लहानपण आहे ते सामान्य मुलीसारखं आहे तर नाही आहे तसं. कारण शाळेमध्ये किंवा बाकी ठिकाणी तिला आम्ही जिकडे जिकडे बाहेर जातो तरी अरे फोटो काढा, अमुक करा, तर तेही मी तिला सांगतो की जी एक प्रायव्हेट स्पेस असते ना आपली, ती आपल्या घरी. आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा त्यांच्यामुळे आपण मोठे होतो. ते आपल्याला
आपल्यावर प्रेम करतात म्हणून त्यांना आपल्याबरोबर फोटो काढायचा असतो आणि तो लोकांना दाखवायचा असतो. त्याच्यामुळे आधी ती जरा नाराज व्हायची, पण आता नाही होत. ती फार गोड बाळ आहे ते. त्याच्यामुळे अतिशय समंजस आणि गोड मुलगी आहे. इतकं कौतुक मी तिच्या तोंडावर कधी केलेलं नाही आहे. तर तिने हा इंटरव्ह्यू न बघितलेलाच बरा आहे. त्यामुळे ऐका. प्लीज बघू नको. ऐका ऐका रेणुका तुझ्यासाठी आहे. मी नाही तुझ्या तर वतीने आणखीन एक प्रश्न शेफ हारून जाईल. हा रेणुकाने प्रश्न विचारला असा की अमलताश म्हणजे काय बाबा वगैरे, हे काय पिक्चरचं नाव असं काही नाही नाही ना? नाही, एवढं तिला काही अजून माहितीच नाही अमलताश म्हणजे काय, किंवा सांगेन पण मी तिला फिल्म रिलीज झाली की. फिल्म बद्दल तिने विचारलं, फिल्म येते असंही काय माहिती आहे? हो, म्हणजे काय फिल्म येते बाबाची तिला माहिती आहे. मला वाटतं की मी जे सगळं करतो त्याचा सगळ्यात जास्ती अभिमान जर कोणत्या व्यक्तीला असेल तर तो रेणुकाला. बाबा काही चुकीचं करूच शकत नाही. म्हणजे जर मी खूप खोड्या काढतो आणि असं काहीतरी, मला तर माझी आजी आणि आई त्यांच्यात मी भांडणं लावायचो, तर मला नारदच म्हणायची माझी आई आणि माझी आजी. पण तरीही त्यांना विश्वास बसायचा की मी जे सांगतोय आणि त्या खरंच त्यांचे भांडणं व्हायची. माझी आई सांगायची, अहो तो तुम्हाला काहीही सांगतोय. तसंच मी माझ्या आजीच्या खूप क्लोज होतो आणि मला असं खूप वाटतं की आजीनंतर ना रेणुका ला मी तसंच प्रेम करतो जसं माझ्या आजीवर करायचो. आणि म्हणून मी तिच्यामध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये पण काड्या घालत असतो. तर माझी बहीण आहे दीप्ती, किंवा चुकून जर मला काही बोले राहुल, तर ती चिडते, ती अशी उभी राहते. आई असेल, बाबा काय म्हणतात म्हणजे नेहा असेल, किंवा माझी आई असेल, किंवा कुणीही असेल, मला काहीही बोललेलं तिला चालत नाही. हां, ती लगेच तर ती पोलादी पडदा होऊन जातो. 100%. म्हणजे मुलगी असण्या व्यतिरिक्त रेणुकाशी तुझं काय नातं आहे? मैत्रीण? खूप. माझी गर्लफ्रेंड आहे ती. वा वा, क्या बात आहे. जाता जाता काय अपील करायचं? मला म्हणायचं आहे की खूप मनापासून बनवलेली ही फिल्म आहे आणि अनेक लोक या क्षेत्रात नव्हते आणि ते आले आणि त्यांनी एक मनापासून फिल्म बनवली आहे, कारण ते माध्यमच आवडतं, खूप प्रेम आहे त्या माध्यमावर. सो प्लीज बघा, नक्की बघा. आम्हाला आवडेल जर तुम्ही जाऊन थिएटर्समध्ये ती फिल्म पाहिली आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला कशी वाटली तर. आता जाता जाता म्हणल्यानंतर सुरांची शिजोरी घेतल्याशिवाय कसं जातो आम्ही? त्यामुळे काही तर जाता जाता व्हायला पाहिजे. शांताबाईंची कविता आहे, ह्याच फिल्ममधली आहे. सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची उरते, तुझ्या प्रीतीचे लाघव स्मरुनी हृदय अजूनी हुरहुरते. सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची उरते. धन्यवाद राहुल आणि पल्लवी दोघांची, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, ज्याला आपण आपल्या म्हणजे हक्काने ज्याला आपण आपला राहुल देशपांडे म्हणतो, ज्याच्या सुरांवरती गाण्यांवरती प्रेम करतो, त्याचा आणि त्याच्या टीमचा हा एक वेगळा प्रयत्न आहे, तो म्हणजे अमलताश, जो निश्चितच अनुभवायला हवा. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.